विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेला राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाचे झालेले परिणाम याची माहिती बघितली. आजच्या तासिकेला आपल्याला बघायचे विचार प्रणालीमध्ये झालेले बदल. म्हणून जागतिकीकरणानंतर विचार प्रणालीमध्ये कोणकोणते बदल झाले त्याची माहिती पाहत असताना आपण विचारसरणीची व्याख्या बघू. विचारसरणीमधील व्यावहारिकता व सैद्धांतिकता तपासून या दोन्ही बाबी स्पष्ट करणाऱ्या विचारालाच विचारसरणी असे म्हणतात. विचारसरणीची व्याख्या पुन्हा एकदा लक्षात घ्या. विचारसरणीतील व्यावहारिकता व सैद्धांतिकता तपासून या दोन्ही बाबी स्पष्ट करणाऱ्या विचारालाच विचारसरणी असे म्हणतात. म्हणून अशा प्रकारच्या ज्या विचारसरणी आहेत, ह्या अशा प्रकारच्या विचारसरणी ह्या प्राचीन काळापासून मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणून उदाहरणार्थ भारतामध्ये चारवाक, गौतम बुद्ध, महावीर यासारख्या विचारवंतांनी वेगवेगळ्या विषयावर आपले विचार त्यांनी मांडलेले दिसतात. त्याचबरोबर ग्रीसमध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या विचारवंतांनी आपले वेगवेगळ्या विषयावरचे जे मत आहेत ते मत व्यक्त केलेले आपल्याला दिसतात. परंतु विचारसरणी हा जो शब्दप्रयोग आहे, हा विचारसरणी शब्दप्रयोग सर्वप्रथम फ्रेंच विचारवंत डिस्टट डी टेसी यांनी आयडियालॉजी म्हणून वापरला. त्यालाच नॉलेज ऑफ आयडिओलॉजी असे म्हणतात. परंतु 19व्या शतकामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विचारसरणी आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी ह्या अधिक प्रमाणात मांडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून 19वे शतक हे विचारसरणीचे युग म्हणून ओळखले जातं. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये सुद्धा राजकीय व सामाजिक विचाराची सुरुवात हॉब्ज, लॉक, रुसो या विचारवंतांनी सामाजिक कराराच्या सिद्धांतामधून आपल्याला मांडलेली दिसते. त्याचबरोबर त्यानंतर हेगेल, मॅक्स वेबर, बेंथेम या विचारवंतांनी सुद्धा वेगवेगळ्या विषयावर आपले विचार हे व्यक्त केलेले आहेत. म्हणजेच प्राचीन काळापासून अशा प्रकारच्या ज्या विचारसरणी आहेत त्या विचारसरणी ह्या मांडल्या जाऊ लागलेल्या आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये या विचारसरणीमध्ये हिंसात्मक आणि दुसऱ्याची विचारसरणी अमान्य करणे म्हणून त्या विचारसरणीला विरोध होऊ लागला. आणि त्या विरोधाचं रूपांतर हे संघर्षामध्ये झालं. म्हणून वैचारिक प्रगती होण्याऐवजी वैचारिक संघर्षाचं रूपांतर हे व्यावहारिक संघर्षामध्ये झालं. आणि त्यामधूनच मग विचारसरणीचा अंत हा विचार पुढे आला. आणि त्यामुळेच आपण पाहतो की शीत युद्धानंतर जी साम्यवादी विचारसरणी आहे त्या साम्यवादी विचारसरणीचा अंत झालेला आपल्याला दिसतो. परंतु J.S. मिल या विचारवंताच्या मते विचारसरणी हा मानवी ठेवा आहे. त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम हे होऊ शकतात. आणि म्हणून विशेषतः राज्यशास्त्रावर अशा प्रकारच्या विचारसरणीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव अधिक प्रमाणात पडलेला आपल्याला दिसतो. म्हणून विचारसरणीबद्दलची जी पार्श्वभूमी आहे ती पाहिल्यानंतर शीत युद्धानंतर या विचार प्रणालीमध्ये कोणकोणते बदल झाले त्याची माहिती ही आपल्याला आता बघायची आहे. प्रसिद्ध विचारवंत J.S. मिल यांच्या मते विचारसरणी हा मानवी ठेवा आहे. त्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम हे होऊ शकतात. आणि म्हणून राज्यशास्त्रावर अशा विचारसरणीचा अधिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपल्याला जागतिकीकरणानंतर या विचार प्रणालीमध्ये कोणकोणते बदल झाले याची माहिती पाहायची. त्या अगोदर आपण शीत युद्धाच्या अगोदर जी काही विचारसरणी होती त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. आपण पाहिलं की शीत युद्धाच्या अगोदर जगातील राष्ट्राची जी विभागणी आहे ती जगातील राष्ट्राची विभागणी ही दोन भागात झालेली दिसते. एक तर साम्यवादी किंवा समाजवादी, तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा लोकशाही प्रधान राष्ट्र
अशा दोन भागात या विचारसरणीचं विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून रशिया, चीन व पूर्व युरोपीय राष्ट्रे यांनी साम्यवादी, तर उत्तर अमेरिका व पश्चिम युरोपीय राष्ट्रे यांनी भांडवलशाही व्यवस्था ही स्वीकारलेली दिसते. आणि म्हणून विचारसरणी आणि अर्थव्यवस्था ह्या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. विचारसरणी हा राजकीय घटक असतो, परंतु या विचारसरणीचा संबंध हा अर्थव्यवस्थेशी होतो. म्हणजे जशी विचारसरणी आहे त्यानुसार अर्थव्यवस्था ही स्वीकारल्या जाते. आणि म्हणून सोव्हिएट रशिया, चीन व पूर्व युरोपीय राष्ट्रे यांनी जी साम्यवादी अर्थव्यवस्था आहे ती साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली, तर उत्तर अमेरिका व पश्चिम युरोपीय राष्ट्रे यांनी भांडवलशाही ही विचारसरणी स्वीकारलेली दिसते. म्हणून साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे सार्वजनिक उद्योग आहेत किंवा सरकारी उद्योग आहेत त्या सरकारी उद्योगाला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जातं, तर भांडवलशाही विचारसरणीमध्ये खाजगी उद्योगाला हे जास्त प्राधान्य दिलं जातं. आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताने लोकशाही समाजवाद हा स्वीकारलेला होता. आणि लोकशाही समाजवाद स्वीकारल्यामुळे भारताने दोन्ही विचारसरणीचा विचार करून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आणि ती मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळेच साहजिकच त्या ठिकाणी भारताचं जे अलिप्ततावादी धोरण आहे हेही त्यातून स्पष्ट झालं. परंतु 1991 नंतर म्हणजेच जागतिकीकरणानंतर एकच प्रभावशाली विचारसरणी राहिली किंवा एकच प्रभावशाली अर्थव्यवस्था राहिली, आणि ती म्हणजे बाजारपेठीय अर्थव्यवस्था होय. आणि अशा प्रकारे अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ही भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था आहे. कारण अमेरिकेची विचारसरणी ही भांडवलशाही विचारसरणी आहे, आणि भांडवलशाही विचारसरणी असल्यामुळे त्यांनी भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्थेचा स्वीकार त्यांनी केला. परंतु पश्चिम युरोपमधली जी राष्ट्र आहेत त्यांनी भांडवलशाही जरी स्वीकारली असली तरी त्यांची जी राजकीय विचारसरणी आहे ती कल्याणकारी स्वरूपाची होती. आणि म्हणून त्यांनी कल्याणकारी बाजारपेठीय व्यवस्थेचा त्यांनी स्वीकार केला. परंतु चीन हे सुरुवातीला साम्यवादी होतं आणि अजूनही साम्यवादी आहे, परंतु 1990 नंतर चीनने आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल केलेला दिसतो. आणि म्हणून चीनने साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु भारतामध्ये जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती सुरुवातीला मिश्र अर्थव्यवस्था होती, आणि जागतिकीकरणानंतर भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल केला आणि आपल्या अर्थव्यवस्थेला बाजारपेठीय अर्थव्यवस्था नाव देण्याऐवजी आर्थिक उदारीकरण असा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे आर्थिक उदारीकरण या नावाने ओळखल्या जाते. अशा प्रकारे शीतयुद्धानंतर जी काही विचारप्रणाली आहे त्या विचारप्रणालीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल झालेला आपल्याला दिसतो. धन्यवाद मित्रांनो, थांबू या ठिकाणी.